तुमच्या अकॉर्डिंगली सर म्हणजे तुम्ही काय सजेस्ट कराल? आता एखादा फ्रेशर मुलगा आहे हं. आणि त्याला जॉब पाहिजे किंवा एखादा कोर्स जॉइन करायचा. पण एक आयडियल आपण म्हणतो ना, की टाईम की कधी त्याने कोर्स किंवा कधी प्रिपरेशन करायला पाहिजे एक्झॅक्टली? त्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्टुडंट आहेत मॅडम. कसं आहे, समजा तुम्ही कॉलेजला आहेत ते स्टुडंट आणि जे पास आउट झालेत ते स्टुडंट. तर कॉलेजला असणाऱ्या स्टुडंटबद्दल आपण बोलूया. ज्या कॉलेजला असणाऱ्या स्टुडंट्सला असं वाटतं, की मी जेव्हा पास आउट होईल, तेव्हा मला चांगल्या पॅकेजनेच आयटी जॉब मिळाला पाहिजे. तर त्याची प्रिपरेशन कधी चालू करायची? आयडियल टाईम आहे फर्स्ट इयरपासून. हं. कसं? पहिली गोष्ट म्हणजे हे ठरवून देणे, की तुम्हाला कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन करायचं. अच्छा. विदाऊट दॅट आयटीमध्ये फ्रेशरला जॉब भेटणं 2026 ऑनवर्ड्स इम्पॉसिबल. डिफिकल्ट नाही, इम्पॉसिबल. आणि हे मी ऑन कॅमेरा सांगतो. मग फर्स्ट इयरला काय करायचं? जेव्हा आपण ठरवले की कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये जायचं, त्याच्या फक्त बेसिक गोष्टी शिकायच्या फर्स्ट इयरला. आणि कारण कॉलेजचा पण अभ्यास असतो. बरोबर. मग सेकंड इयरला काय करायचं? त्याच टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्स गोष्टी शिकायच्या. आणि थर्ड इयरला तुमची डिग्री ही BCA, BCS सारखी असेल 3 वर्षाची किंवा BE-BTech सारखी 4 वर्षाची असेल. प्रत्येक युनिव्हर्सिटी ऑफिशियली सपोर्ट करते या गोष्टीला, की तुम्ही थर्ड इयरला, फायनल इयरला किंवा फोर्थ इयरला असताना इंडस्ट्रीमध्ये जा आणि रिअल टाईम इंटर्नशिप करा. त्यासाठी युनिव्हर्सिटी डेडिकेटेड टाईम देते. मग त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या थर्ड इयरला, फायनल इयरला आपण आपली इंटर्नशिप पूर्ण करायची. मग जेव्हा आपण डिग्रीचा पेपर शेवटचा देऊन पास आउट होणार आहे, त्यावेळेस आपल्याकडे काय असणार आहे? एक स्पेशलायझेशन, त्याच्यामध्ये टेक्निकल स्किल, बेसिक प्लस ॲडव्हान्स, सोबत इंटर्नशिपमध्ये केलेला रिअल टाईम वर्क एक्सपिरियन्स. आणि अशा कॅन्डिडेटला लाखोंचं पॅकेज द्यायला एम-एन-सीज तयार आहेत.